राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. माननीय शरदचंद्र पवार यावर आपण बोलू नका, आपली दूर दूरून लायकी नाही अशी एक प्रतिक्रिया माझ्या एका व्हिडिओच्या खाली होती. खरं आहे, पवार साहेबावर बोलण्याची लायकी नाही. आता ती माझी लायकी नाही का काय हे मला माहीत नाही, पण पवार साहेबाचं एक स्टेटमेंट आलं आहे आणि त्यांनी ते या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केले. ते त्यांचं ट्विट काय वक्तव्य ते पहा. यामध्ये पवार साहेब असं म्हणतात की गेली 56 वर्ष मी सतत निवडून येतोय. या देशामध्ये असा कोणी आज व्यक्ती आहे का, मोदी दाखवतील का, की जो सतत 56 वर्ष निवडून येतोय. खरंय पवार साहेब, एक दालम्याने तुमचा क्रिकेट कंट्रोल बोर्डात पराभव केला, तेवढा सोडला, तर तुम्ही 56 वर्ष सतत सत्तेच्या मध्ये राहून किंवा सत्तेच्या जवळपास राहून सतत निवडून आलात. यावर्षी दुमत असण्याचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. पण या 56 वर्षात, अरे 56 सोडा, 6 सोडा, एक 5 घटना अशा तुम्ही सांगा की या देशाच्या उपयोगी पडल्या. आपलं अख्खं खानदान डाव्या विचारसरणीचं होतं. आपण पहिले असे निघालात की घराण्याच्या डाव्या विचारसरणीला खंजीर भोसकून आपण काँग्रेसमध्ये गेलात. काँग्रेसमध्ये त्यावेळेस स्वातंत्र्य मिळून काही वर्ष झाली होती, काँग्रेसची संघटना होती. तुम्हाला यशवंतराव चव्हाणांनी मानसपुत्र मानलं होतं आणि मग आपण निवडणुकीला उभा राहिलात आणि सतत निवडून येत गेलात. मग बारामतीमध्ये जाचक असू, काकडे असू, या सगळ्यांना कधी गोडीनं, कधी धाकदपटशा दाखवून, मग तावरे असू, या सगळ्यावर मात करत आपण आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. त्या वर्चस्वाला सुरुंग 2014ला लागलं होतं. जर त्यावेळेस महादेव जानकरनं स्वर्गीय मुंडे साहेबांचं ऐकून जर भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह घेतलं असतं तर पवारांचा पराभव तिथं झालाच असता. पण ते दुर्दैवानं झाला नाही. पण पवार साहेब, आपण 56 वर्ष निवडून आलात. काय केलं तुम्ही? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पक्षाचं बहुमत असताना वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलात आणि जनता पार्टीमध्ये तुमचे हितचिंतक समाजवादी लोक होते आणि तुम्ही इकडं मुख्यमंत्री झालात. मला सांगा, स्वतःच्या जीवावर तुम्ही कधी मुख्यमंत्री झालात? कधीच नाही. कधीच तुम्ही मुख्यमंत्री झाले नाहीत आणि तुम्ही 56 वर्षाचं कौतुक करता. मला सांगा पवार साहेब, तुम्ही या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झालात. अशी 4 कामं तर सांगवा. तुम्ही एखादी संस्था उभी केली आहे. एकमेव कुठं त्या बारामतीजवळ सूतगिरणी उभा केली. मला वाटतं ती पहिला सीझन सुद्धा चालली का नाही, वर्षभर ती बंद पडली. तुम्ही काय उद्योग केले? लोकांनी कष्टाने वर्षानुवर्ष मेहनत करून उभा केलेल्या संस्था ताब्यात घ्यायला सुरुवात केली. मग ते साखर कारखाने असू द्या, ते शिक्षण संस्था असू द्या, बँका असू द्या. मला सांगा, तुम्ही रयत शिक्षण संस्था कशी ताब्यात घेतली? काय संबंध होता तुमचा? आता सुद्धा तुम्ही अध्यक्ष आहात. महाराष्ट्राचा साखर संघ कसा ताब्यात घेतला? महाराष्ट्राची ग्रामीण सहकारी बँक कशी ताब्यात घेतली तुम्ही? ह्या संस्था तुम्ही अशाच ताब्यात घेतल्या. संस्थेसाठी तुम्ही काही केलं नाही आणि तुम्ही 56 वर्षाचं कौतुक करताय. मला सांगा, तुमच्या काळामध्ये या मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले.
हे बॉम्बस्फोट बाबरी मस्जिद पाडली म्हणून दाऊद इब्राहिमनी आणि त्याच्या साथीदारांनी 12 बॉम्बस्फोट हिंदू भागात केले आणि तुम्ही काय सांगितलं की 13वा बॉम्बस्फोट झाला तो सुद्धा मुस्लिम एरियात. मला सांगण्यामागे तुमचं काय काम होतं की तुम्हाला हेच दाखवायचं होतं की फक्त हिंदू भागात बॉम्बस्फोट झाला नाही तर मुस्लिम भागात बॉम्बस्फोट झाला, जो बॉम्बस्फोट कधी झालाच नव्हता. राम जेठमलानी हे सांगितलं होतं की शरद पवार दाऊद इब्राहिमला भेटले, त्याच्यावर आजपर्यंत तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मला सांगा तुम्ही 56 वर्षाचं कसलं कौतुक करताय? तुमच्याच काळात 94ला 114 गोवारी लोकांचा अमानुष लाठी हल्ला करून तुम्ही अक्षरशः खून केलेत. त्याच्यावर काय बोलला तुम्ही? कधी भेटायला गेलात त्यांच्या परिवाराला? तुमच्याच राष्ट्रवादीचं सरकार असताना मावळमध्ये गोळीबारात 4 लोक मेले आणि तुम्ही कसलं 56 वर्षाचं कौतुक सांगताय? तुम्ही काटेवाडीच्या माणसांचा, जनतेचा सुद्धा विश्वासघात केलाय. मुंबई क्रिकेट कंट्रोल बोर्डावर जाता यावं म्हणून तुम्ही काटेवाडीतल्या मतदारसंघातलं आपलं नाव कमी करून मुंबईच्या यादीत घातलं आणि पुन्हा काटेवाडीत येऊन घातलं. तुम्ही स्वार्थासाठी कधी काय करताल सांगता येत नाही. तुम्ही मोठ्या ह्यानं तुमचे चेले चपाटे काय सांगायचे की पवार साहेबांनी केंद्रामध्ये कृषी खातं घेतलं कारण त्यांना शेतकऱ्याविषयी कळवळा आहे. तुमचे ते लबाड भक्त, त्यांना हे माहीत होतं किंवा माहीत नसलं तर आज सांगतो, 6, 8, 9 खासदारावर तुम्हाला काय गृहमंत्री देणार आहेत का काय कोणी? कृषी खात्यापेक्षा दुसरं खातं नव्हतं. आणि या शरद पवारच्या काळात कृषी मंत्री असताना 1 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. हे पाप कुणाच्या माथ्यावर आहे? हे 56 वर्षामध्ये मोजलं जात नाही. आता सांगू राहिलेत पवार साहेब, तुमच्या राजकारणामुळं या महाराष्ट्रातले कित्येक घराणे फुटलेत. माणसात तुम्ही ठेवले नाहीत. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडेचं घर फोडलं तुम्ही धनंजय मुंडेला आपल्या पक्षात घेऊन. नुसतं पक्षातच घेतलं नाही, तो सतत गोपीनाथराव मुंडेंना त्रास द्यावा म्हणून त्याला लायकी नसताना, त्याची क्षमता नसताना, त्याची सिनियरिटी नसताना त्याला मुद्दामून विरोधी पक्ष नेता केलं. आणि याच धनंजय मुंडेनं 72 तासाचं उपमुख्यमंत्रीपद अजितदादांनी घ्यावं म्हणून किती प्रयत्न केले तुम्हालाही माहिती आहे. शेवटी या धनंजय मुंडेमुळंच तुमचं घर फुटलं. पवार साहेब, देवाचा न्याय इथंच असतो. देवाच्या काठीला आवाज नसतो पण ती बरोबर लागते. ज्या सुनेत्राताई पवारला तुम्ही बाहेरचे पवार म्हणून हिनवलं, आज त्याच सत्तेत आहेत. आणि तुमच्या घरच्या पवार सुप्रियाताई नजीकच्या काळात सत्तेच्या जवळपास सुद्धा जाऊ शकणार नाही. त्यांना भाजपला शरण गेल्याशिवाय सत्ता मिळणार नाही, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि तुम्ही 56 वर्षाचं कौतुक सांगता. तुमच्यावर लिहिलेलं जुने जाणते पत्रकार दिनू रणदिवेचं शरद पवार धोरणे आणि परिणाम हे पुस्तक तुम्ही बाजारातून गायब केलं. कारण तुमचे सगळ्या कर्तृत्वाचा पाडा त्यात वाचला गेला होता. काळ्या कृत्याचा पाडा त्यात वाचला गेला होता. शरद पवार साहेब, आपण संरक्षण मंत्री असताना संरक्षण खात्याच्या जमिनी विकायचा घाट तुम्ही घातला होता. तुम्ही कुणाला 56 वर्षाचं कौतुक सांगताय? तुम्ही 56 वर्षात मी म्हणलं ना की 5 कामं सुद्धा असे केले नाहीत की जे लोकांना पिढ्या लक्षात ठेवे. सतत कट कारस्थान करण्यातच तुमचं आयुष्य गेलं. तुमचं दुर्दैव असं आहे की तुम्ही लोकसभेत विरोधी पक्ष नेते होते, पण तुमच्या पक्षानं, तुमच्या पक्षाच्या प्रमुख असलेल्या सोनिया गांधीनं तुम्हाला सोबत सुद्धा घेतलं नाही आणि राष्ट्रपतीकडे शिष्टमंडळ घेऊन गेल्या. त्या दिवशी तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही काय बहाणा केला की का विदेशी महिलेला पंतप्रधान होऊ नये, विदेशी महिला या देशाचे पंतप्रधान होऊ नये म्हणून तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून 1999ला राष्ट्रवादी पक्ष काढला. ज्या राष्ट्रवादी पक्षानं जातीवादाचा उन्माद या महाराष्ट्रात पसरवला. संभाजी ब्रिगेडसारखी जातीवादी संघटना तुम्ही पोचली. मराठवाड्यात सुद्धा आत्ता जे काही सगळं चालू आहे हे तुमचेच आशीर्वाद आहे शरद पवार साहेब. हे तुम्ही किती नाकारलं ते हे पाप तुमच्या समोर येऊन कधी ना कधी उभा राहणार आहे.
आणि तुम्ही काय दुसऱ्याला सांगता 56 वर्षाचं कौतुक करताय तुम्ही. पवारसाहेब, या 56 वर्षात तुम्ही काही केलं नाही, माणसात माणूस ठेवला नाही, म्हणून तुमच्यावर दिल्लीमध्ये कुणीही विश्वास ठेवत नाही. तुम्ही आयुष्यात बरंच काही कमवलं, पण स्वतःच्या पक्षात त्या मूळ काँग्रेसमध्ये सुद्धा तुम्ही विश्वास कमवू शकले नाहीत. अहो, तुम्हाला 2004 साली या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवण्याची राष्ट्रवादीला संधी होती, पण आपल्या मुलीला आपण मुख्यमंत्री करू शकत नाहीत म्हणून तुम्ही आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री होता येऊ नये म्हणून मुख्यमंत्री पद नाकारलं आणि 2 कॅबिनेट मंत्रीपद वाढून घेतले. हे कटकारस्थान, हा सुरा तुम्ही खुद्द स्वतःचा पुतण्या स्वर्गीय अजितदादाच्या पाठीत सुद्धा खूप असलेला आहे. तुमचा इतिहास हा राजकीय रक्तरंजित आहे. लोकांच्या पाठीत सुरा खूप असणं, हेच वाक्यप्रचार तुमच्यामुळे या देशात रूढ झालं आहे. शरद पवार साहेब, तुम्ही किती जरी याच्यातून सुटू लागत असता, तुमची सुटका नाही. किती जरी तुम्ही स्वाभिमानाने सांगत असलात की 56 वर्ष कुणी निवडून येणार आहे, काय मोदी साहेबांना दाखवावं, गरज नाही, आम्हाला 56 वर्ष कुणी निवडून आलेला हरकत नाही, पण मोदी सरकार 15 वर्षात या हिंदूमधला स्वाभिमान जागृत करणारा आम्हाला पंतप्रधान हवा आहे. तुमच्यासारखा खंजीर खूपशा नको. धन्यवाद.